विद्यार्थी मित्र हो, मागील तासाला आपण इयत्ता 10वीमधील वर्तुळ या प्रकरणामध्ये आंतरलिखित कोनाची संकल्पना त्याचबरोबर आंतरखंडित कंसाची संकल्पना समजून घेतलेली आहे. या तासाला आपण या दोन्ही संकल्पनेचा आधार घेत आंतरलिखित कोनाचं प्रमेय जे आहे हे आंतरलिखित कोनाचं प्रमेय या ठिकाणी समजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर त्याची उपप्रमेयसुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहेत. तर हे प्रमेय नेमकं काय आहे ते प्रथम या ठिकाणी आपण समजून घेऊया. बघा, वर्तुळाच्या आंतरलिखित कोनाचे माप असं म्हटलंय. वर्तुळाच्या आंतरलिखित कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापा एवढे असते किंवा कंसाच्या मापाच्या निम्मे असते, एवढे नाही, निम्मे असते. तर हे प्रमेय आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. तर बघा, यासाठी मी एक डायग्राम काढतोय की ज्या डायग्रामद्वारे आपल्याला ही संकल्पना समजून घ्यायची किंवा प्रमेय अभ्यासायचं आहे. तर इथं एक वर्तुळ मी काढतो. तर या वर्तुळामध्ये एक आंतरलिखित कोन काढतोय मी पट्टीच्या साह्यानं. समजा मी इथं बी बिंदू घेतलाय वर्तुळावर, इथं ए बिंदू घेतलाय आणि इकडं सी बिंदू घेऊया आपण. तर किरण ए बी जोडतोय मी, तसाच किरण ए सी जोडला तर हे हा त्या कोनाचा काय असणार आहे, कॉमन व्हर्टेक्स असणार, म्हणजेच शिरोबिंदू असणार आहे. आता हा कोन ए बी सी वर्तुळाचा आंतरलिखित कोन आहे. कोणत्या कंसानं केला आहे? कंस बी ए सी या कंसानं आंतरलिखित केलेला कोन आहे. आणि त्याचबरोबर इथं कंस बी सी हा त्या कोनानं आंतरखंडित केलेला कंस आहे. आपल्याला साध्य काय करायचं आहे, तर ह्या कोनाचं माप ह्या कंसाच्या मापाच्या निम्म हे साध्य करायचं आहे. इथं मी ओ केंद्र असलेलं वर्तुळ काढलंय. बघा, आता पक्षामध्ये मला जे दिसतंय ते मी या ठिकाणी लिहिणार. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात बघा, काय दिसतंय मला, तर कोन बी ए सी हा कोन जो आहे हा आंतरलिखित कोन आहे. कोन बी ए सी हा आंतरलिखित कोन आणि कंस बी सी हा कोन बी ए सी ने आंतरखंडित केलेला कोन आहे. आंतरखंडित केलेला कोन, कंस कोन नाही, कंस आहे. आता आपल्याला साध्य काय करायचं आहे ते लिहूया आपण. साध्य, तर इथं आपल्याला माप कोन बी ए सी बरोबर 1/2 माप कंस बी सी हे साध्य करायचं आहे आपल्याला. म्हणजे ह्या कोनाचं माप ह्या कंसाच्या मापाच्या निम्म आहे. यासाठी मी रचना करणार. व्हेरी इझी प्रमेय, सोपं आहे.
आपण स्टेप बाय स्टेपनं या ठिकाणी हे समजून घेतोय. लक्षात घ्या. रचनेमध्ये किरण OA काढायचा आहे आपणाला. तो वर्तुळाला ई बिंदूमध्ये छेदल असा किरण OA काढला मी. बघा, या पद्धतीने मी किरण OA काढतो की जो वर्तुळाला ई बिंदूत छेदतो इथं. आणि त्याचबरोबर त्रिज्या OC सुद्धा काढली मी इथं. त्रिज्या OC काढून घेऊया आपण. जी रचना केली ती रचना मी इथं लिहिली. किरण AO, किरण AO असं म्हणा. AO हा असा काढा की तो वर्तुळाला ई बिंदूत छेदेल. बिंदूत छेदेल. त्याचबरोबर त्रिज्या OC जोडा. जी रचना केली या पद्धतीने आपण रचना केलेली आहे. तर या रचनेचा आधार घेत आपण सिद्धता सोडवणार आहोत. तर सुरुवातीला बघा, सिद्धता सोडवत असताना आकृतीकडे बघत बघत आपण ह्या सिद्धता करणार आहोत. ही पुढची स्टेप आहे. तर इथं आपणाला त्रिकोण AOC चा विचार करायचा आहे. AOC या त्रिकोणामध्ये, त्रिकोण AOC मध्ये मला काय दिसतंय बघा, तर ह्या दोन बाजू एकरूप दिसत आहेत, कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत त्या. आणि म्हणून या ठिकाणी बाजू OC एकरूप बाजू OA याला कारण दिलं एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. थोडक्यात लिहिलं मी इथं, एकाच वर्तुळाच्या त्या त्रिज्या आहेत. तर पुढची स्टेप बघा. तर यामध्ये जर ह्या दोन बाजू एकरूप असतील तर त्यांच्या समोरील असणारे कोन सुद्धा एकरूप असणार. म्हणजेच OC बाजू समोरील कोन कोणता येईल? OAC हा कोन येणार. हे दोन एकरूप असणार आहेत. आणि त्याचबरोबर OA बाजू समोरील कोन हा सुद्धा आपण एकरूप मानणार आहोत. म्हणजेच कुठला? OCA. आणि म्हणून या ठिकाणी कोन OAC एकरूप कोन OCA याला कारण द्याल एकरूप बाजू समोरील कोन असं म्हणूया आपण. आता जर हे दोन कोन एकरूप असतील तर हे दोन कोन जे आहेत हे दोन कोन समान असणार आहे त्यांची माप. आणि म्हणून या ठिकाणी आपण मापकोन OAC बरोबर मापकोन OCA बरोबर x मानू. म्हणजेच ह्या कोनाचं माप x अंश आणि याही कोनाचं माप x अंश आपण मानलेलं आहे. आता आपण बाह्य कोनाचं प्रमेय 9वी मध्ये अभ्यासले पहा. त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं प्रमेय. तर हा जो त्रिकोण घेतलाय आपण, त्रिकोण OAC, ह्या कोनाचा कोन COE हा बाह्य कोन आहे. म्हणून ह्या कोनाचं माप ह्या दोन कोनांच्या मापांच्या बेरजे एवढं. आणि म्हणून मुलांना या ठिकाणी काय लिहाल? मापकोन COE बरोबर मापकोन OAC अधिक मापकोन OCA. याला कारण द्याल त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे प्रमेय. 9वीत आपण अभ्यासले हे.
त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे प्रमेय असं म्हणतो. थोडक्यात लिहिलंय मी. हे जे काय रायटिंग करतोय थोडक्यात ते तुम्ही पूर्ण शब्दात करायचं आहे, लक्षात घ्या. आता या दोघांची माप आपण x मानलीत. ह्याला नंबर 1 दिला आहे आणि म्हणून मापकोन COE बरोबर x अधिक x. हे कशावरून? तर 1 वरून. आणि म्हणून मापकोन COE बरोबर 2x. अशा प्रकारे मला ह्या मापकोन COEचं माप 2x मिळालं, 2x अंश मिळालं. याला नंबर मी 2 दिला मुलांनो. आता बघा 1 व 2 वरून आपल्याला काय करता येईल. तर इथं कंस ECचं माप आपल्याला काढता येईल. बघा कंस ECचं माप काढता येईल. कंस ECचं माप कसं मिळेल? परंतु माप कंस EC बरोबर मापकोन COE. याला आपण केंद्रीय कोनाचा गुणधर्म म्हणतो. आपणाला आपण मागील तासाला बघितलंय की केंद्रीय कोनाचं माप त्यानं अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापा एवढं असतं. आणि म्हणून COE या कोनाचं माप 2x अंश आणि म्हणून याही कंसाचं माप 2x अंश असणार. म्हणून मापकंस EC बरोबर 2x अंश. याला नंबर मुलांना मी 3 दिला. आता 1 व 2 वरून आपल्याला काय करता येईल बघा. फार इझी आहे, सोपं आहे. या कंसाचं माप मी काढलं 1 व 2 वरून मला काय मिळतंय बघूया आपण. 1 व 2 वरून तर 1 मध्ये मला दिसतंय कोन EOC आणि कोन OAC यांची माप आपल्याला इथं OAC आणि OCA ह्या दोन कोनांची माप समान दिसत आहेत. डायग्राम जरा थोडासा खाली घेतो मी. बघा तर या ठिकाणी हे दोन कोन समान असल्यामुळं 1 व 2 वरून मला काय मिळेल? कोन OAC बरोबर कोन EAC बरोबर. याचं ऑब्झर्वेशन जर केलं तर मला काय मिळतंय बघा. ह्या कोनानं OAC म्हणजेच कोन EAC ह्या कोनानं कोणता कंस अंतरखंडित केला आहे? तर EC. आणि ह्याही कोनानं EC कंस अंतरखंडित केला आहे. जर ह्या कंसाचं माप 2x अंश आलं आणि ह्या कोनाचं माप 1 अंश आहे तर हा आंतरलिखित कोन आहे आणि हा आंतरखंडित कोन आहे. म्हणजेच ऑब्झर्वेशन केलं तर x हा निम्मा आहे 2x पेक्षा. म्हणजेच कोन त्याचं माप निम्म ह्या कंसाच्या मापाच्या निम्म. आणि म्हणून या ठिकाणी काय लिहाल? माप 1/2 माप कंस कुठला येणार आहे? EC ह्या कंसाच्या मापाच्या निम्म. पण आता OAC हा कोन म्हणजेच कोणता कोन? तर EAC. कारण E'-O'-A आहे म्हणजेच दरम्यान आहे O बिंदू. आणि म्हणून या ठिकाणी ह्या कोनाऐवजी मी काय लिहिलं? कोन EAC बरोबर 1/2 माप कंस EC. ह्याला नंबर मी 4 दिला पा. अशा प्रकारे मला ह्या कोनाचं माप म्हणजेच इथं असणारा कोन EAC याचं माप निम्म मिळालं या कंसाच्या मापाच्या निम्म. याचप्रमाणे जाऊया पुढं आपण. याचप्रमाणे आपणाला काय सिद्ध करता येईल? तर बघा कोन EAB या कोनाचं माप हे निम्म असणार कुणाच्या? कंस EBच्या निम्म. आणि म्हणून या ठिकाणी मापकोन बघा
EAB बरोबर 1/2 मापकंस BE. याला नंबर मी 5 दिला. आता ह्या दोघांची बेरीज करू आपण. बघा, मापकोन EAC अधिक मापकोन EAB बरोबर 1/2 मापकंस EC अधिक मापकंस EB. डाव्या बाजूंची बेरजेमध्ये मला काय दिसतंय बघा, ह्या दोन कोणांच्या मापांची बेरीज. इकडं आकृतीकडे जाऊया आपण आता. मापकोन EAC अधिक मापकोन EAB म्हणजेच हा मोठा कोन. हा कोन कोणता? BAC. म्हणजे ह्या दोन कोणांच्या मापांची बेरीज मी लिहिली डाव्या बाजूला. ह्या दोन कोणांच्या मापांची बेरीज मापकोन BAC बरोबर 1/2 कॉमन काढला मी इथं दोघांमधला. कंसात ह्या दोन कंसांची बेरीज करायची आता. म्हणजेच EC आणि EB ह्या कंसांची बेरीज काय येते ते आकृतीकडे बघूया आपण. कंस EC अधिक कंस EB म्हणजेच कोणता कंस? BEC. याचाच अर्थ कंस BC. आणि म्हणून या ठिकाणी शेवट आपणाला मापकंस BC हे आपलं साध्य या ठिकाणी सिद्ध होईल. तर अशा प्रकारे आपण हे प्रमेय काय करू शकतो? सोडवू शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो. मुलांनो, हे प्रमेय तुम्ही तुमच्या पाठामध्ये असणारं हे वारंवार या ठिकाणी सोडवायचे महत्त्वपूर्ण असणारं प्रमेय लक्षात घ्या. प्रमेयाचं स्टेटमेंट आपलं असं आहे, वर्तुळाच्या अंतर्लिखित कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे. म्हणजेच हा जो कोन आहे या कोनाचं माप त्यानं अंतरखंडित केलेला कंस जो आहे ह्या कंसाच्या मापाच्या निम्म दाखवायचं आहे. हे आपण महत्त्वपूर्ण असणारं स्टेटमेंट या ठिकाणी प्रूव्ह केलं आहे, सिद्ध केलं आहे. आणि हेच प्रमेय तुम्ही पाठातील अभ्यासायचे, वारंवार अभ्यासायचे, लिहायचे. परीक्षेला महत्त्वपूर्ण असणारं हे जे प्रमेय एकतर सिद्धतेसाठी येतं किंवा तुम्हाला त्यावरची 2 मार्काला आणि 3 मार्काला कृतीयुक्त उदाहरणंसुद्धा या ठिकाणी विचारली जाऊ शकतील. इथं आपण आज थांबणार आहोत. पुढच्या तासाला आपण या प्रमेयाचं उपयोजन या ठिकाणी बघणार, म्हणजेच उपप्रमेय बघायचे. धन्यवाद.